नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. म्हणजे राजकुमारची मजल इथपर्यंत गेलेली आहे. राजकुमारने हे सगळं कांड केलेलं आहे. जो आधीचा बदला त्याला घ्यायचा होता सावलीच्या बाबतीतला, तो सगळा बदला त्याने घेतलेला आहे. सावलीच्या बाबतीत एकदम चुकीचं तो वागत आहे. त्याला असं वाटत आहे की तो जे काय करत आहे ते अगदी योग्य आहे, पण तसं नाही आहे. त्याच्या मनात जे काही इतक्या दिवस काळबेरं होतं ते सगळं त्याने वसूल केलेलं आहे. कारण सावलीच्या बद्दलचा राग त्याच्या मनात खदखदत होता आणि तीच गोष्ट त्याची आता बाहेर निघालेली आहे. आणि म्हणून त्याने सावली खरं तर गुड न्यूज द्यायला घरी आलेली असते तेव्हासुद्धा सावलीला तो घरातून बाहेर काढत असतो. आणि त्याच वेळी तिथे सारंग पोचलेलं आहे आणि सारंगने राजकुमारचं थोबाड फोडलेलं आहे. त्याचबरोबर राजकुमारला त्याने दाखवून दिलेलं आहे की ही माझी बायको आहे आणि ही माझी बायको कोणत्याही क्षणी कधीही या घरामध्ये येऊ शकते, असं स्पष्टपणे त्याने राजकुमारला सांगितलेलं आहे. पण जेव्हा तिलोत्तमाला आता ही गोष्ट कळणार आहे की सावली ही प्रेग्नंट आहे, तेव्हा तिलोत्तमाच्या पायाखालची जमीन सरकणार आहे. आता तिलोत्तमाला सावलीच्या पायाशी आल्याशिवाय कोणताही पर्याय राहणार नाही. हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. इकडे सावली आता घर सोडलेलं असतं, रिक्षा पकडते आणि बाबुळवाडीला येऊन पोचते. रिक्षातून ती उतरते तेव्हा बाबुळवाडीतल्या बायका तिथं गोळा होतात आणि सावलीला म्हणू लागतात की काय झालं सावलीताई, आज इकडे एवढा उशिरा? तेव्हा सावली म्हणते की हो, काम होतं ना म्हणून. मग राजकुमारला त्याच्या माणसांनी फोन केलेला असतो की ती एका गावात येऊन पोचलेली आहे. राजकुमार म्हणतो गावाचं नाव वगैरे काय? तेव्हा ती लोक सांगू लागतात की हो, बाबुळवाडी. तेव्हा राजकुमार सांगतो की ती वाघीण तिथनं बाहेर यायची वाट बघायची आणि बाहेर आली की तिला उडवून टाकायचं. म्हणजे राजकुमारला सुद्धा माहिती आहे की सावली ही वाघीण आहे आणि वाघीण जर चवताळली तर लचके तोडल्याशिवाय सोडत नाही, हे त्याला माहिती आहे. आता मात्र इकडे सारंग आणि जगन्नाथ दोघंही सावलीला शोधण्यासाठी बाहेर पडलेले असतात. काहीही झालं तरीही सावली आपल्याला सापडली पाहिजे. जगन्नाथ म्हणत असतात की हे बघ सारंग, तुला काय वाटतंय ते सांग बरं मला. म्हणजे ती कुठं जाऊ शकते? अशी टेन्शनमध्ये असल्यावर वगैरे ती कुठे जाते? नक्की काय हे सांग मला, असं जगन्नाथ सारंगला म्हणतात. तेव्हा सारंग म्हणतो की विठ्ठलाच्या मंदिरात. आता जेवढी सगळी विठ्ठलाची मंदिरं आहेत ते आपण शोधूया, कारण यांच्या मनात येण्यात पण येत नाही की सावली ही बाबुळवाडीला गेलेली असेल. सावली तिथे विठ्ठलाच्या मंदिरात येते. विठ्ठलाच्या समोर हात जोडून असते उभी. त्याचवेळी त्या गावचे सरपंच आणि त्यांच्या कारभारीणबाई दोघेही तिथं असतात. सावली मात्र विठ्ठलाच्या समोर हात जोडून उभी आहे आणि मागणं मागत आहे की माझ्या घरापासून मी दूर आलेली आहे. मी जरी घरापासून दूर आलेली असली तरी माझा त्या घरावरती तेवढाच जीव आहे आणि सारण संगारांवरतीही तेवढाच जीव आहे. त्यांचं रक्षण कर, त्यांना काहीही त्रास होऊ देऊ नकोस, असं सावली इकडे सांगत असते. त्याचवेळी सरपंच आणि त्या कारभारीण त्यांचे जे आहे ते दोघंही विचारतात की आता आपण देवाच्या दारात आहोत, तुम्ही आमच्यापासून काही लपवू शकत नाही हे आम्हालाही माहिती आहे, पण जे काय झाले ते एकदा बोला, मनमोकळेपणाने बोला. तेव्हा सावली म्हणते की कधी कधी ना एखाद्या जागेचा कंटाळा येतो, तेव्हा वाटतं की जागा बदलून पाहावं. आणि असं उत्तर सावलीनं दिलेलं असतं. त्यामुळं समोरच्या दोघांनी आता प्रश्न विचारायचाच बंद केलेला असतो, कारण सावलीने उत्तर देऊन त्यांना गप्प केलेलं असतं. त्यानंतर आता सावलीला ते म्हणतात की चला ठीक आहे, इथं काहीही काळजी करायची गरज नाही, सगळं व्यवस्थित होणार आहे, असं सुद्धा सांगितलं जात असतं. आता मग सावलीला कुंकू लावायला त्या सरपंचीनबाई समोर येतात. तेव्हा मात्र सावली अचानक तिला उलटी येऊ लागते. म्हणजे गेली काही दिवस झालं अमृताची दगदग तर घरात होतीच, पण त्याचबरोबर सावलीला सुद्धा चक्कर येणं, मळमळणं, कोरड्या उलट्या होणं, या सगळ्या गोष्टी घडत असतात आणि आत्ताही पुन्हा तेच घडत असतं. तेव्हा मात्र त्या मावशी ज्या आहेत त्या सावलीला म्हणू लागतात की अहो, मला काय वाटतंय आपल्याला डॉक्टरकडे गेलं पाहिजे, यांच्याकडे गोड बातमी आहे. आणि सावली म्हणते अहो कसं शक्य आहे, हे शक्यच नाही आहे. तेव्हा त्या म्हणू लागतात की हा सगळा पांडुरंगाने दिलेला आशीर्वाद आहे, त्याचा प्रसाद आहे, हा घ्यावाच लागणार आहे. तेव्हा सावली म्हणते काय? सावलीला धक्का बसतो, हे कसं शक्य आहे, म्हणजे मी प्रेग्नंट कशी असेल, मला तर संतती विरह योग आहे ना, मग हे कसं शक्य असेल, हा विचार सावलीच्या डोक्यात येतो.
इकडे मात्र आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजेच सावली आणि त्याचबरोबर ते दुसऱ्या दिवशी दवाखान्यात जातात. दवाखान्यात गेल्यानंतर सावलीचं चेकअप होतं आणि डॉक्टरांनी सावलीला गुड न्यूज सांगितलेली असते. सावली आई होणार असते. तेव्हा मात्र सरपंच म्हणतात की हे बघा, काही झालं तरीही सारंग सरांना ही गोड बातमी द्या, कारण हा आनंद तुमच्या दोघांचा आहे. सावली म्हणते मला सुद्धा ही गोष्ट पटते, हा आनंद दोघांचा आहे, तर हा आनंद दोघांनी एकत्र एकत्र उपभोगला पाहिजे असं सावलीलाही वाटत असतं, म्हणजे सेलिब्रेट केला पाहिजे. तेव्हा सावली म्हणते की हो चालेल, मी सारंग सरांकडे जाते आणि त्यांना ही आनंदाची बातमी देऊन येते. हा विचार सावलीनं केलेला असतो. आता सरपंच सावलीकडे पाहत असतात आणि तिला म्हणतात की हो नक्की तुम्ही त्यांना ही आनंदाची बातमी द्या. सावलीने आता या सगळ्या गोष्टींचा विचार केलेला आहे आणि सावली मेंदळींच्या घरी पोचलेली असते आणि वरूनच राजकुमार पाहत असतो. राजकुमार हा फोनवरती बोलत असतो आणि तो सारंगशीच बोलत असतो. तो सारंगला सांगू लागतो की सावली आली आहे घरी. सावलीला शोधत सारंग बाहेर पडलेला होता आणि आता राजकुमारने त्याला सांगितल्यानंतर सारंग म्हणतो की काय, सावली घरी आली आहे असं म्हटल्याबरोबर इकडे राजकुमार आणि त्याचबरोबर सारंग यांचं बोलणं होतं. आता सावली घरात आलेली असते आणि तेव्हा मात्र नील, राजकुमार सगळे तिथं असतात. तिलोत्तमा तिथं असते आणि मग तिलोत्तमा म्हणते कालच तू म्हणाली होती ना या घराचा उंबरठा ओलांडणार नाहीत, कारण राजकुमारने खाली येऊन तिलोत्तमाला सांगितलेलं असतं की ती सावली पुन्हा घरात येते, आता तुलाच काहीतरी करावं लागणार आहे आई, ती या घरात येऊ नये म्हणून. पण तिलोत्तमा मात्र ओरडायला सुरुवात करते, तुला कालच सांगितलं होतं, तू पुन्हा का उंबरठा ओलांडते आमच्या घराचा, कारण कुठल्या गोष्टींची गरज आहे तुला, अजून काय पाहिजे, झालं तेवढं उद्ध्वस्त केलंय, पुरेसं नाही आहे का, असं तिलोत्तमा तिला बोलत असते. तेव्हा राजकुमार म्हणत असतो हिने माझ्या बाळाचा जीव घेतलेला आहे, हिनेच माझ्या बायकोला त्या रिक्षाच्या खाली पाठवलं, त्या गाडीच्या खाली पाठवलेलं आहे आणि तिच्या पोटावरती पडल्यामुळं माझं बाळ गेलेलं आहे, या सगळ्याला जबाबदार ही सावली आहे असं तो सांगत असतो. इकडे मात्र तिलोत्तमा म्हणत असते की बाद झालं, आतापर्यंत जे काही झालेलं आहे ते भरपूर झालेलं आहे, इथून पुढं माझ्या घरावर कोणतंही संकट यायला नकोय असं म्हणत आता राजकुमार हा सावलीला घराच्या बाहेर काढत असतो. तेवढ्यात सारंग तिथं येतो आणि सारंग राजकुमारच्या खानदेशी कानाखाली वाजवतो आणि म्हणतो की बस, माझी बायको स्वतःहून आलेली आहे ना, आणि तरीही तुम्ही तिच्याशी असं चुकीच्या पद्धतीने वागणार आहात. तेव्हा मात्र सारंग आणि त्याचबरोबर तिलोत्तमा यांच्यामध्ये भांडण सुरू झालेलं असतं. सावली म्हणत असते की सारंग सर, मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे, आणि सावलीच्या हातात गायनॅकची फाईल असते. ती फाईल सारंग पाहतो आणि सारंग म्हणतो सावली काय आहे हे. तेव्हा सावली सांगते की सारंग सर, मी आई होणार आहे, तुम्ही बाबा होणार आहात. ही गोष्ट ऐकता क्षणी सारंगला तर धक्का बसलेला असतो. सारंगला खूप भारी वाटत असतं. सारंग आणि सावली दोघंही आई बाबा होणार असतात. एवढी आनंदाची बातमी सांगायला सावली तिथं आलेली असते, पण तिलोत्तमाने मात्र तिला बाहेर ढकललेलं असतं आणि सांगितलेलं असतं कालच तू बोलली होती की पुन्हा या घराचा उंबरठा ओलांडणार नाही. जेव्हा सारंग आता घरात येतो आणि तिलोत्तमाला सांगू लागतो की मी बाबा होणार आहे, सावली आई होणार आहे, पण राजकुमारला आता जगन्नाथचे ते शब्द आठवतात आणि राजकुमार म्हणू लागतो की नाही, काहीही झालं तरीही हे मूल माझ्या घरात येऊ देणार नाही, कारण हे मूलच माझ्या कुटुंबाला उद्ध्वस्त करणार आहे, सावलीचं मूलच माझ्या कुटुंबाला उद्ध्वस्त करणार आहे. या गोष्टी त्याच्या डोक्यात सुरू झालेल्या असतात आणि तो मात्र विचित्र पद्धतीने आता बोलत असतो. तेव्हा मात्र राजकुमारने ठरवलेलं असतं की काहीही झालं तरीही सावलीला या घरात येऊ द्यायचं नाही. तिलोत्तमा मात्र आता कासावीस होत असते, तिला वाईट वाटत असतं. तिला असं वाटत असतं की जावं आपण सावलीकडे आणि सावलीला घेऊन यावं, कारण पुन्हा एकदा सावलीला तिने घरातून हाकलून खूप मोठी चूक केलेली असते. पण सावली मात्र आता माघार घेणार नाही, हेही तेवढंच खरं आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.